विद्यार्थी मित्रांनो, असं म्हणतात की आपण जर आहे त्या गोष्टीमध्ये समाधान मानलं तर संपूर्ण विश्व हे आपलंच आहे. मग आता आपल्याकडे अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपण समाधानी असू, किंवा ईश्वराने आपल्याला जेव्हा निर्माण केलं, आपण या विश्वामध्ये जेव्हा आलो तेव्हा परमेश्वराने अशा कोणत्या गोष्टी आपल्याला सहजरित्या बहाल केलेल्या आहेत, त्याच गोष्टींचा शोध लावण्यासाठी आपल्याला या कवितेमध्ये कवयित्रीने ग्रेटफुल राहण्याचा जबरदस्त सल्ला दिलेला आहे. मग आपण ग्रेटफुल कोणत्या बाबतीमध्ये असावं, त्यानंतर परमेश्वराने अशा कोणत्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत की ज्याविषयी आपण नेहमी ग्रेटफुल असावं, म्हणजेच कृतज्ञ असावं, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कळतील जेव्हा आपण या कवितेला व्यवस्थितरित्या समजून घेऊ. चला तर मग मी गोपाल तायडे इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं युनिट 4मधील पोएम नंबर 4.1 द वर्ड इज माइन या सुंदरशा अशा कवितेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, चिटचॅटमध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत, त्यांना आपण एकदा बघूया. क्वेश्चन नंबर 1 काय विचारलेला आहे बघा या ठिकाणी. फ्रॉम ग्रुप अँड डिस्कस द फॉलोविंग टर्न बाय टर्न. नंबर 1, व्हॉट डू यू ऑफन कंप्लेन टू युअर पॅरेंट्स एल्डर अबाउट. आता प्रश्न असा विचारलेला आहे की तुम्ही तुमच्या व्हॉट डू यू ऑफन कंप्लेन टू युअर पॅरेंट्स एल्डर अबाउट, म्हणजे तुम्ही तुमच्या भावाविषयी तुमच्या आईबाबांना कशा प्रकारे कंप्लेन करता, म्हणजे कशा प्रकारची तक्रार करता. तो यू कॅन से दॅट देन वी ऑफनली कंप्लेन टू अवर पॅरेंट्स एल्डर अबाउट द थिंग्स दॅट वी डोंट हॅव. आपण सहसा आपल्या आईबाबांना त्या गोष्टींची कंप्लेन करतो ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत. ओके, सो सेकंड क्वेश्चन, नेम द सेम थिंग्स यू हॅव इन युअर पोझेशन्स विच युअर यंगर ब्रदर सिस्टर डज नॉट हॅव. अशा काही गोष्टींची यादी सांगा की जे तुमच्या मोठ्या भावाकडे किंवा बहिणीकडे असते, परंतु तुमच्याकडे ती गोष्ट नसल्यामुळे तुम्ही तुमच्या पॅरेंट्सकडे नेहमी त्या गोष्टींचा तगादा लावत असता. तर या प्रश्नाचं उत्तर यू कॅन से दॅट फॉर एक्झाम्पल आय हॅव माय मोबाईल, बँक अकाउंट, स्पोर्ट्स, शूज, देन and then many beautiful clothes, but my younger brothers and sister they don't have all those things. म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या बहीण भावाकडे नाही आहेत परंतु त्या तुमच्याकडे आहेत, अशा गोष्टींची लिस्ट तुम्हाला बनवायची आहे. देन नेक्स्ट, नेम वन थिंग दॅट ॲट प्रेझेंट यू आर क्रेविंग टू पॉझेस मोस्ट ऑफ ऑल. म्हणजेच काय की नेम वन थिंग्स दॅट ॲट प्रेझेंट यू आर क्रेविंग टू पॉझेस मोस्ट ऑफ ऑल, म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे तुमच्याकडे सध्याच्या परिस्थितीमध्ये की जी तुमची खूप फेवरेट आहे आणि ते इतरांकडे खूप कमी आहे. तुम्ही सांगू शकता ॲट प्रेझेंट आय एम क्रेविंग मोस्ट ऑफ ऑल टू पोझेस माय ओन लॅपटॉप, म्हणजे तुम्ही सांगू शकता माझं स्वतःचा लॅपटॉप आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग सुरू करूया आजची ही आपली ग्रेटफुल पोएम 4.1 द वर्ड इज माइन, म्हणजेच हे संपूर्ण विश्व, संपूर्ण जग माझं आहे. ओके, लेट स्टार्ट द पोएम. स्टांजा फर्स्ट. The word is mine. Today on a bus, I saw a lovely girl with silken hair. I envied her. She seemed so gay, and I wish I was so fair. When suddenly she rose to leave, I saw her hobble down the aisle. She had one leg and over a crutch, but as she passed, a smile. Oh God, forgive me when I whine. I have two legs, the word is mine. बघा, कवित्री या कवितेमध्ये फर्स्ट स्टांजामध्ये आपल्याला एक उदाहरण देत आहे की टुडे ऑन अ बस, म्हणजे आज बसमध्ये जात असताना कवित्री जेव्हा बसमधून जात असते, टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. कवित्री सांगते की आज बसमध्ये जात असताना मला एक सुंदर मुलगी दिसली आणि ती खूप सुंदर होती आणि त्यानंतर तिचे जे केस होते ते छान सिल्कन होते, म्हणजेच काय चमकणारे तिचे केस होते. आय इन्व्हाइड हर. बघा, या वर्ड्सला आपण समजून घेऊया. आय इन्व्हाइड हर. इन्व्हाइड म्हणजे काय? जेलेसी. जेलेसी म्हणजेच काय, ज्याला आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीकडे बघून आपल्याला त्याच्याविषयी हेवा वाटणे, दॅट इज कॉल्ड इन्व्हाइड. मग
कवयित्रीने त्या मुलीला पाहिलं आणि कवयित्रीला त्या मुलीचा खूप म्हणजे काय वाटलं, जेलेसी वाटली, हेवा वाटला. आय इन्व्हाइट हर, शी सीम सो गे अँड आय विश आय वॉज सो फेअर. मला तिचा खूप हेवा वाटला, मला तिचा खूप म्हणजे जेलेसी वाटली, कारण की ती खूप आनंदी आणि खूप प्रफुल्लित दिसत होती. म्हणून या गोष्टीमुळे मला तिचा खूप हेवा वाटला आणि त्यानंतर मला खूप जेलेसी वाटली. वेन सडनली शी रोज टू लिव्ह आय सॉ हर हॉबल डाऊन द आईल. परंतु व्हेन सडनली शी रोज टू लिव्ह, परंतु जेव्हा ती जाण्यासाठी निघाली, आय सॉ हर हॉबल डाऊन द आईल. आणि त्यानंतर मी पाहिलं की ती म्हणजे लंगडत लंगडत चालत होती. हॉबल म्हणजे HOBBLE या शब्दाला आपण बघूया. हॉबल म्हणजे लंगडत चालणे आणि आईल, आईल म्हणजेच काय, वाट, म्हणजेच मार्गाने जाणे. ओके. सो बघा, मग कवयित्रीने अचानक तिला पाहिलं की ती उठली, जाण्यासाठी निघाली आणि त्यानंतर कवयित्रीला ही गोष्ट दिसली की ती लंगडत लंगडत चालत होती. शी हॅड वन लेग अँड ओव्हर अ क्रच. बघा, तिला एकच पाय होता आणि सोबतच तिच्या दुसऱ्या एका हातामध्ये एक क्रच, क्रच म्हणजेच काय, कुबडी ज्याला आपण म्हणतो. बट ॲज शी पास अ स्माईल. बघा, तिच्या एका हातामध्ये काय होती, कुबडी होती, क्रच, क्रच म्हणजे काय, कुबडी होती. अँड शी पास, पास म्हणजे जवळून गेली, अँड अ स्माईल. अचानक ती उठली आणि त्यानंतर मग कवयित्रीने पाहिलं की तिला चालता येत नव्हतं, तिला एक पाय नव्हता आणि तिच्या एका हातामध्ये, दुसऱ्या हातामध्ये ती क्रचचा वापर करून ती जायला निघाली. परंतु कवयित्रीच्या जवळून जाताना तिने काय दिली, स्माईल दिली. आणि त्यानंतर पुढे बघा, ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन आय हॅव 2 लेग्स द वर्ड इज माईन. त्यानंतर कवयित्री म्हणते की हे परमेश्वरा, मला तू या सगळ्या गोष्टींपासून थांबव, मला मी जी ही तक्रार करत आहे या तक्रार करण्यापासून तू मला थांबव. आणि आय हॅव 2 लेग्स द वर्ड इज माईन. परमेश्वरा, ईश्वरा, माझ्याकडे 2 पाय आहेत आणि त्यामुळे हे संपूर्ण विश्व माझं आहे. आता फर्स्ट स्टांजावरून तुम्हाला काय समजतं? फर्स्ट स्टांजावरून तुम्हाला बघा, सुरुवातीला कवयित्री म्हणजे फर्स्ट स्टांजामध्ये कवयित्री ही बसमधून जात असते आणि त्यानंतर तिला एक मुलगी दिसते, ती खूप सुंदर असते, तिचे जे हेअर असतात ते सिल्कन असतात. त्यानंतर कवयित्रीला त्या मुलीचा हेवा वाटतो, जेलेसी वाटते की ती किती सुंदर आहे म्हणून. परंतु जेव्हा ती मुलगी जी बसमध्ये असते जेव्हा ती मुलगी जाण्यासाठी निघते रस्त्याने, तेव्हा कवयित्रीला एक गोष्ट तिच्यामध्ये दिसते आणि ती म्हणजे की तिला एक पाय नसतो आणि ती पूर्ण काय असते, हॉबल म्हणजे लंगडत लंगडत चालत असते. आणि कवयित्रीला या गोष्टीचं खूप दुःख होतं आणि ती देवाला, परमेश्वराला अशी म्हणते की हे परमेश्वरा, मला तू अशी तक्रार करण्यापासून थांबव आणि तू मला, हे ईश्वरा, तू मला, आय हॅव 2 लेग्स द वर्ड इज माईन, तू मला 2 पाय दिलेले आहेत आणि त्यासाठी तरीसुद्धा मी ह्या कंप्लेंट म्हणजेच काय, तक्रारी करण्यासाठी मी तयार होतो. म्हणून परमेश्वरा, तू मला या सगळ्या गोष्टींपासून वाचव. आता या ठिकाणी एक शब्द आहे बघा, व्हाईन. व्हाईन म्हणजे कंप्लेंट करणे, तक्रार करणे. ओके. फर्स्ट स्टांजा. सेकंड स्टांजामध्ये आणखी एक उदाहरण दिलेलं आहे कवयित्रीने. अँड देन आय स्टॉप टू बाय सम स्वीट्स, द लॅड हू सोल्ड देम हॅड सच चार्म. आणि त्यानंतर मी काहीतरी स्वीट्स, बघा, त्यानंतर मी स्वीट खरेदी करण्यासाठी थांबलो. स्वीट्स. ओके. बाय म्हणजे विकत घेण्यासाठी. अँड देन आय स्टॉप बाय अ स्वीट्स, द लॅड हू सोल्ड देम हॅड सच चार्म. आता लॅड म्हणजे काय, एक तरुण मुलगा. चार्म म्हणजे आनंद. चार्म म्हणजे काय, आनंद है ना. लॅड म्हणजे काय, मुलगा. बघा, त्यानंतर अँड देन आय स्टॉप टू बाय सम स्वीट्स, द लॅड हू सोल्ड देम हॅड सच चार्म. त्यानंतर मी एका ठिकाणी म्हणजेच मिठाई, स्वीट्स म्हणजे मिठाई खरेदी करण्यासाठी थांबलो. द लॅड हू सोल्ड देम हॅड सच चार्म. एक तरुण मुलगा होता, तो तरुण मुलगा ती मिठाई विकत होता आणि तो आनंदी दिसत होता. आय टॉक विथ हिम, ही सीम टू काम. मी त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला आणि तो खूप शांत दिसत होता.
अँड इफ आय वेअर लेट इट वूड डू नॉट हार्म. जर आम्ही दोघांपैकी जर कोणीही जर भेटण्यासाठी जर आम्हाला उशीर झाला असता तरीसुद्धा आम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नव्हता. अँड ॲज आय लेफ्ट ही सेड टू मी. आणि त्यानंतर जसं मी त्याच्याजवळून निघलो तो मुलगा मला म्हणाला, आय थँक्यू यू हॅव बीन सो काइंड. जसं मी त्या मुलाकडून जवळून निघलो तेव्हा त्या मुलाने मला आभार व्यक्त केले आणि तो मुलगा म्हणाला की तुम्ही खूप दयाळू आहात. इट्स नाईस टू टॉक विथ फोक लाईक यू. मला अशा लोकांसोबत बोलायला खूप आवडते. यू सी आय एम ब्लाइंड. बघा तो मुलगा म्हणतो की तुम्ही खूप दयाळू आहात आणि तुमच्यासारख्या लोकांसोबत बोलायला मला खूप आवडते आणि तुम्ही बघा ना मी आंधळा आहे. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन आय हॅव 2 आईज द वर्ड इज माइन. लगेचच मग कवयित्री म्हणते की हे परमेश्वरा, हे ईश्वरा, तू मला अशा तक्रारी करण्यापासून थांबव आणि तू मला 2 डोळे दिलेले आहेत आणि त्यामुळे मी हे संपूर्ण जग पाहू शकते. म्हणून हे परमेश्वरा मला तू या सगळ्या तक्रारी करण्यापासून रोखून धर आणि हे संपूर्ण जग, संपूर्ण विश्व हे माझंच आहे. सेकंड स्टांजामध्ये काही शब्द आहेत, त्या शब्दांकडे आपण एकदा फोकस करूया. बघा, फोक म्हणजे काय? पीपल, लोक. ओके. फॉरगिव्ह म्हणजे विसरणे. माइंड म्हणजे माझे. काइंड म्हणजे दयाळू. ओके. थँक्यू म्हणजे आभार. हार्म म्हणजे इजा पोचणे, दुःख होणे. सीम दिसणे. ओके. सो बघा पुन्हा एकदा सेकंड स्टँजाकडे मी तुम्हाला फोकस सांगतो. अँड देन आय स्टॉप टू बाय सम स्वीट्स. द लॅड हू सोल्ड देम हॅड सच चार्म. I talked with him, he seemed to calm, and if I were late, it would do not harm. And as I left, he said to me, I thank you, you have been so kind. It's nice to talk with folk like you. You see, I am blind. Oh God, forgive me when I whine. I have 2 eyes, the word is mine. म्हणजेच रस्त्यावर कवयित्री जेव्हा मिठाई खरेदी करण्यासाठी थांबते तेव्हा तिला एक मुलगा दिसतो आणि तो मुलगा खूप आनंदी दिसतो. त्यानंतर कवयित्री त्याच्यासोबत म्हणजे बोलायला जाते आणि त्यानंतर तो मुलगा त्या कवयित्रीला म्हणतो की मला तुम्ही तुमच्यासारखे लोक खूप आवडतात, तुम्ही खूप दयाळू आहात आणि तुम्ही बघा ना मी आंधळा आहे, असं तो मुलगा कवयित्रीला म्हणतो. तेव्हा कवयित्रीला जाणीव होते की परमेश्वराने आपल्याला 2 डोळे दिलेले आहेत, त्याच्यामुळे आपण जे कंप्लेंट करत आहे ती कंप्लेंट आपली योग्य नाही. म्हणजेच आपण परमेश्वराविषयी आणि इतर सगळ्या गोष्टींविषयी कृतज्ञ असायला हवं, असं सेकंड स्टांजामध्ये आपल्याला कवयित्रीने दुसरं एक्झाम्पल देऊन सांगितलेलं आहे. स्टांजा थर्ड. लॅटर वॉकिंग डाऊन द स्ट्रीट. त्यानंतर रस्त्याने जात असताना आय सॉ अ चाइल्ड विथ आईज ऑफ ब्ल्यू. बघा, त्यानंतर पुढे रस्त्याने जात असताना मला एक मुलगा दिसला ज्याचे जे डोळे होते ते कसे होते? छान ब्ल्यू होते. म्हणजेच काय? निळे होते. ही स्टूड अँड वॉच द अदर प्ले. इट सीम ही न्यू नॉट व्हॉट टू डू. ही स्टूड द वॉच अदर प्ले. तो मुलगा जो होता ना तो इतर जे मुलं खेळत होते त्या मुलांचा तो खेळ पाहत उभा होता आणि असं वाटत होतं की तो मुलगा त्या खेळाविषयी काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे त्याची इच्छा खेळण्याची नाही आहे, परंतु तो त्या खेळाविषयी काहीतरी जाणून घेण्याची इच्छा आहे. आय स्टॉप अ मोमेंट. मी काही क्षण थांबले. अँड देन आय सेड व्हाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर. मी थोडा वेळ त्या ठिकाणी थांबले आणि त्या मुलाला प्रश्न केला की तू त्या मुलांबरोबर का खेळत नाही आहे? ही लुक अहेड विदाऊट अ वर्ड अँड देन आय न्यू ही कुड नॉट हिअर. परंतु त्या मुलाने एकही शब्दाचा रिप्ले न देता, एकाही शब्दाला कवयित्रीला त्याने उत्तर न देता म्हणजे असा रिस्पॉन्स दिला. आणि त्यानंतर कवयित्रीला या गोष्टीची जाणीव झाली की तो मुलगा जो होता तो ऐकू शकत नव्हता. आणि त्यानंतर ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन आय हॅव 2 इयर्स द वर्ड इज माइन. त्यानंतर कवयित्री म्हणते की हे परमेश्वरा, मी तुझा खूप आभारी आहे, मी तुझी खूप आभारी आहे की तू मला 2 डोळे दिलेले आहेत, 2 कान दिलेले आहेत आणि या गोष्टींमुळे मला जे तू संपूर्ण शरीर दिलेलं आहे या संपूर्ण शरीरामुळे मी नेहमी कृतज्ञ राहील. आणि ज्या काही मी कंप्लेंट, ज्या काही तक्रारी मी करत आहे, वाईन करत आहे, त्या गोष्टींपासून तू मला थांबव आणि तुझे मी खूप खूप आभार व्यक्त करते. नेक्स्ट अँड लास्ट. विथ लेग्स टू टेक मी व्हेअर्स आय विल गो.
बघा शेवटी कवित्रीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे, आपल्याला देवानी परमेश्वरांनी पाय दिलेले आहेत की त्या पायांमुळे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. विथ आईज टू सी द सनसेट ग्लो. छान आपल्याला परमेश्वरांनी डोळे दिलेले आहेत आणि त्या डोळ्यांमुळे आपण निसर्गाची संपूर्ण सुंदरता पाहू शकतो. मावळता जो सूर्य आहे तो सूर्य आपण पाहू शकतो आपल्या डोळ्यांनी. हे संपूर्ण जग आपण पाहू शकतो. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन. हे परमेश्वरा मला तू तक्रारी करण्यापासून वाचव. आय एम ब्लेस. मला खरंच तू खूप भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत. खूप सारी तू मला वरदानं दिलेले आहेत. इंडीड द वर्ड इज माइन. आणि खरोखरच हे संपूर्ण विश्व, हे संपूर्ण जग माझंच आहे. जॉय लवलेट क्रॉफोर्ड या कवयित्रीने आपल्याला अत्यंत छान असा संदेश दिलेला आहे. आणि तो म्हणजे काय, आपण आपल्या आयुष्यामध्ये ग्रेटफुल राहायचं, म्हणजेच कृतज्ञ राहायचं. म्हणजे आपल्याकडे जे आहे त्या गोष्टीविषयी आपण धन्यवाद द्यायचा, असा संदेश कवयित्रीने आपल्याला द वर्ड इज माइन या कवितेच्याद्वारे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलेला आहे. मला असं वाटतं की आपल्यापैकी सगळ्यांनीच जर सकाळी उठल्यानंतर आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींविषयी जर कृतज्ञता व्यक्त केली तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. आपण आणि त्यानंतर आपण ज्या या संपूर्ण विश्वामध्ये ज्या नकारात्मक गोष्टी आपण पाहतो त्या गोष्टींपासून आपण कायमचं दूर जाऊ आणि आपल्यामध्ये बऱ्याचशा नकारात्मक गोष्टींचं रूपांतर होईल. आणि आपल्याला असं कळेल की खरंच ईश्वराने आपल्याला खूप साऱ्या अशा गोष्टी दिलेल्या आहेत, आपल्याला वरदानं दिलेल्या आहेत, परंतु त्या वरदानांकडे त्या परमेश्वराने दिलेल्या देणगींकडे आपलं लक्ष नसल्यामुळे आपण कितीतरी गोष्टी गमावतो. म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये नेहमी ग्रेटफुल राहावं आणि नेहमी दुसऱ्यांचं आभार मानावं, असं कवयित्री आपल्याला या कवितेच्याद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही कविता कशी वाटली त्याविषयी मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर आपल्या परिवर्तन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. आणि त्यानंतर क्वेश्चन बँक विथ सोल्युशनमध्ये मी तुम्हाला या कवितेच्या मागे जे प्रश्न उत्तर विचारलेले आहेत ते सुद्धा सॉल्व करून देणार आहे, बट व्हेन ॲट द टाईम ऑफ एक्झाम. सो या कवितेतील काही शब्द जर तुम्हाला कठीण वाटत असतील तर ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकतात. त्यानंतर काही प्रश्न उत्तर आहेत जे की खूप इझिएस्ट आहेत, ते मी तुम्हाला क्वेश्चन बँकमध्ये नक्कीच सांगणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला पुन्हा एकदा या कवितेविषयी एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे की तुम्ही या कवितेला पुन्हा एकदा वाचा आणि तुमच्या जीवनामध्ये कृतज्ञता तुम्ही नक्की आणा, म्हणजेच नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, मग विद्यार्थी मित्रांनो, काळजी घ्या स्वतःची. ओके, थँक्यू सो मच.